दरम्यान अमोल मिटकरी आणि लक्ष्मण हाके हे एकाच माळेचे मणी आहेत आणि या दोघांमध्ये सुनियोजित कलगीतुरा सुरू असल्याचा आरोप पॅन्थर सेनेचे प्रमुख दीपक केदार यांनी केलेला आहे। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणावरून लक्ष हटवण्याचा या दोघांचा प्रयत्न असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। लक्ष्मण हाके आणि अमोल मिटकरी या दोघांचं भांडण एक सुनियोजित कट आहे। अजित पवार यांना धरून जे काही सुरू आहे ते केवळ वैष्णवीच्या हत्याकांडाच्या मुद्द्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी, मुद्दा डायव्हर्ट करण्यासाठी हा खेळ सुरू आहे। दोघेही एकाच माळीचे मणी आहेत। वैष्णवीच्या प्रकरणात अजितदादा पवार यांचा जो पक्ष आहे तो बॅकफुटला चालला होता। महिला आयोगाच्या अध्यक्षाचा राजीनामा घ्यावाच लागत होता, परंतु त्याआधी मीडियामध्ये जाणीवपूर्वक या 2-3 मंडळींनी जो गोंधळ घालायला सुरुवात केलाय त्याच्या पाठीमागे वैष्णवीचा मुद्दा डायव्हर्ट करणं हे असणारं राजकारण आहे।